हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आपला जो डिजिटल टेक्निक सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस आपण पाहूयात. सिलेबसची जी PDF आहे ही PDF मी ऑलरेडी ग्रुपवरती सेंड केलेलीच आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपल्याला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सला ठीक आहे कोणते कोणते सब्जेक्ट अवेलेबल आहेत, या थर्ड सेममध्ये कोणते कोणते सब्जेक्ट शिकायचे आहे, राईट. बट हा जो तुमचा DTE हा एक सब्जेक्ट आहे, हा DTE सब्जेक्ट फक्त मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला आहे असं नाहीये, हा भरपूर ब्रांचला आहे. जर सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन या फील्ड जर सोडल्या तर बाकी सगळ्या ब्रांचला हा सब्जेक्ट असतोच असतो. ओके, कधी कोणाला थर्ड सेम मध्ये असतो तर कोणाला फोर्थ सेम मध्ये असतो, बट मोस्टली जे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस आहेत या सगळ्या ब्रांचेसला हा सब्जेक्ट थर्ड सेमिस्टरलाच असतो. ओके, तर आता आपण पाहूयात की डिजिटल टेक्निकच्या सिलेबस मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. तर लक्ष द्या. आता ही जी PDF आहे, ज्यांच्याकडे अवेलेबल नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर हा जो सब्जेक्ट आहे आपला, या सब्जेक्टचं नाव आहे डिजिटल टेक्निक्स, राईट. आणि हा याचा सब्जेक्टचा कोड आहे. हा कोड तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा, कारण डिजिटल टेक्निक सोबत आणखीन एक नवीन सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक अँड मायक्रो प्रोसेसर. तो सब्जेक्ट फक्त IF ब्रांचला असतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला. बाकी ब्रांचेसला डिजिटल टेक्निक असतो. ठीक आहे, तर हा कोड जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो, राईट. याच्यामध्ये सब्जेक्टची स्टार्टिंग 3 ने होत आहे, तर ते इंडिकेट करते की बाबा हे तुमचं थर्ड सेमिस्टरचा सब्जेक्ट असतो. ओके, तर पहा, हा जो सब्जेक्ट आहे हा एवढ्या सगळ्या ब्रांचेसला दिलेला आहे. AI, AN, AO, CM, CO म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, ठीक आहे. CW, DE, DS, EJ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन, आणि याच्यामध्येच आहे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स MU सुद्धा, राईट. या सगळ्या ब्रांचेसचे इथं वर प्रोग्राम नेम दिलेले आहेत, म्हणजे ब्रांचचं नाव इथं त्यांनी दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या ब्रांचला हा सब्जेक्ट आहे ते. ओके, त्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी इथं पाहू शकता, CO वगैरे सगळं लिहिलेलेच आहे. ठीक आहे, ते काही तेवढं कामाला तुम्हाला येणार नाही, राईट. तर CO म्हणजे काय, तुमचा कोर्स आउटकम आहे की हे सब्जेक्ट शिकल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे किंवा काय येईल. तर CO1 काय दिलाय, अप्लाय नंबर सिस्टम अँड कोड कन्सेप्ट टू इंटरप्रेट द वर्किंग ऑफ डिजिटल सिस्टम. नंबर सिस्टम्स वगैरे शिका आणि ते डिजिटल सिस्टम मध्ये कशी काम करतात त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज येईल. त्यानंतर बुलियन लॉज असतात याच्यामध्ये, राईट, ते शिका आणि कॉम्प्लिकेटेड फंक्शन जे असतात ते सॉल्व्ह करा. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट जनरेट करा, राईट. हा प्रत्येक युनिटसाठी एक एक CO तुमचा दिलेला असतो, राईट. आता आपण पाहूयात की आपल्याला या सब्जेक्टची जी स्कीम दिलेली आहे त्या स्कीम मध्ये काय बघायचं आहे. तर हा जो सब्जेक्ट आहे याचा ॲब्रिव्हिएशन म्हणजे याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे DTE, राईट. याचे 3 थेरी लेक्चर्स असतील आणि 2 याचे प्रॅक्टिकल अवर्स असतील. एका बॅचला एक प्रॅक्टिकल वीकली असेल. ओके, आणि या सब्जेक्टचा टोटल तुमचा 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे, त्यापैकी 40 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी घ्यावं लागते, राईट. प्रॅक्टिकलचा जर विचार केला तर 25 मार्काचं तुमचं मॅन्युअल असेल, त्याच्यामध्ये 10 मार्क्स तुम्हाला मिनिमम लागतील पास होण्यासाठी, आणि 25 मार्कासाठी हे प्रॅक्टिकल असेल तुमचं. हॅश दिलेलं आहे म्हणजे हे एक्सटर्नल प्रॅक्टिकल असणार आहे, त्यापैकी तुम्हाला 10 मार्क्स घ्यावे लागतील, आणि हे तुमचे SLA म्हणजे हे तुमचे मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड मार्क्स असतात. तर टोटल असा 175 मार्क्सचा हा सब्जेक्ट असतो, राईट. तर हे जे डिजिटल टेक्निक आहे एक प्रकारचं हे मॅथमॅटिकल सब्जेक्टच आहे असं समजून घ्या. फक्त हे नॉर्मल तुमचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सारखा मॅथ राहत नाही, हा वेगळा मॅथमॅटिक्स आहे. ही पूर्ण एक वेगळी फील्ड असते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्याचा हा सगळ्यात पहिला तुमचा बेसिक सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक्स, राईट. तर आता पुढे कंटेंट मध्ये वगैरे काय दिलेलं आहे पहा. पहिला जो युनिट आहे आपला, त्या युनिटचं नाव आहे नंबर सिस्टम. ओके, पहिला जो आपला युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे नंबर सिस्टम. या नंबर सिस्टम मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, वेगवेगळ्या टाईपचे नंबर सिस्टम शिकायचे आहे, जसं की बायनरी नंबर सिस्टम झाली, राईट. जसं की ही बायनरी नंबर सिस्टम आहे, ऑक्टल आहे, डेसिमल आहे, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम आहे, अँड कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टम्स म्हणजे एका नंबर सिस्टम मधून दुसऱ्या नंबर सिस्टम मध्ये कसं कन्वर्ट करायचं नंबर्सला, राईट. हे जे 1.1 आहे हा 1.1 ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड करून ठेवलेला आहे. याचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहेत, राईट. एक प्लेलिस्ट बनवलेली आहे सब्जेक्टचं नाव देऊन, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सिक्वेन्स प्रमाणे व्हिडिओज पहा, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं मिळून जातील. ठीक आहे, त्यानंतर इथंच आपल्याला शिकायचं आहे बायनरी अरिथमॅटिक. अरिथमॅटिक म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी.
त्यानंतर वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट हे वेगवेगळे ऑपरेशन्स असतात. त्यानंतर हे वरचे जे नंबर सिस्टम होते या नंबर सिस्टमला सोडून आणखी काही वेगळे कोड असतात, ते कोड आपल्याला शिकायचे. जसं की आता बीसीडी आहे, बीसीडी म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल. त्यानंतर XS3 कोड आहे, ASCII कोड आहे, राईट. ASCIIचा अर्थ असतो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ओके, हे अशा प्रकारचे वेगवेगळे कोड असतात. त्यानंतर आपल्याला बीसीडी नंबरची अरिथमॅटिक शिकायचे, म्हणजे बीसीडीची ऍडिशन वगैरे सगळं शिकायचं आहे. ओके, तर हे सगळे न्यूमरिकल्सच आहेत, पण हे सगळं जर तुम्हाला प्रॉपरली शिकायचं असेल तर तुम्हाला हे नंबर सिस्टमचे जे बेसिक वगैरे आहेत हे प्रॉपरली आले पाहिजे. ठीक आहे, तर आता पाहूयात सेकंड युनिट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. पहा, तर युनिट 2 जो आहे, युनिट 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा. ठीक आहे, तर काही सिलेबस सुरू होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतोय की लॉजिक गेट या तुमच्या पूर्ण डीटीई सब्जेक्ट मधला लॉजिक गेट जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक गेट येणार नाही, आता जसं इथं त्यांनी लॉजिक गेट्स दिलेलं आहे, ठीक आहे, इथं दिले पहा लॉजिक गेट्स. जर तुम्हाला लॉजिक गेट्स जर आले नाही तर या युनिट पासून खाली जो सिलेबस दिलेला आहे तो कोणताच सिलेबस तुम्हाला येणार नाही, तुम्हाला काही त्यातलं समजणार नाही. लॉजिक गेट एवढा इम्पॉर्टंट पॉइंट असतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत लॉजिक गेटशी रिलेटेड. लॉजिक गेट काय असतात काही नाही हे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला माहित होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर जो तिसरा युनिट आहे तो आहे तुमचा कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. राईट, आता इथून तुमचा ऍक्च्युअली मोठा सिलेबस सुरू झाल्यासारखा आहे. राईट, पहा, तर दोन प्रकारचे सर्किट्स असतात. एक असतं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि दुसरा असतो सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. ओके, डिजिटल टेक्निक मध्ये दोनच प्रकारचे सर्किट आहेत, कॉम्बिनेशनल आणि सिक्वेन्शियल. आता कॉम्बिनेशनल सर्किट्स काय असतात काय नाही, कसे काम करतात ते आपण पुढे सगळं पाहणारच आहे. राईट, आणि याचा जो नेक्स्ट युनिट असेल तो ऑब्वियस आहे की तुमचा तो सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटच युनिट राहणार आहे. हे पहा, तुमचा जो नेक्स्ट युनिट आहे तो असणार आहे तुमचा सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स. ओके, हे झाले दोन. आणि त्यानंतर तुमचा जो शेवटचा युनिट आहे तो म्हणजे तुमचा हा डेटा कन्व्हर्टर्सचा जो युनिट आहे, हा आहे तुमचा डेटा कन्व्हर्टर्स अँड मेमरीज. डाटा म्हणत जाऊ नका, डेटा म्हणत जा. पहा इकडे, तर डेटा कन्व्हर्टर्स म्हणजे काय असतात, काही आपल्याकडे डिजिटल डेटा अवेलेबल असतो तर काही आपल्याकडे अॅनालॉग डेटा अवेलेबल असतो. राईट, अॅनालॉग काय आहे, डिजिटल काय आहे हे तुम्ही ऑब्वियस आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकलेलेच असणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे सर्किट शिकायचे. एक असतो डीएसी म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आणि नंतर असतो तुमचा एडीसी म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हे काय असतात, यांचे काय टाइप्स वगैरे आहेत हे सगळं आपल्याला इथं शिकायचंय. त्यानंतर शिकायचे आपल्याला इथं मेमरीज. राईट, आपण जे मेमरीज वगैरे जे वापरतो. राईट, आता कोणते मेमरीज आपण वापरतो, आपल्या सगळ्यांचे जे स्मार्टफोन वगैरे आहेत या स्मार्टफोन मध्ये तुमच्याकडे दोन प्रकारच्या तर मेमरी असतीलच. राईट, एक आहे तुमची रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि दुसरी असते तुमची रॉम रीड ओनली मेमरी. राईट, तर ही जी तुमची रॅम मेमरी असते या रॅम मेमरीला आपण प्रायमरी मेमरी असं कन्सिडर करतो आणि जी तुमची रॉम मेमरी असते या रॉम मेमरीला आपण सेकंडरी मेमरी असं कन्सिडर करत असतो. ठीक आहे, तर हे काय असतात काही नाही, कशा प्रकारे मेमरी काम करते हे सगळं आपण डिटेलमध्ये जेव्हा सिलेबस आपला स्टार्ट होईल तेव्हा सगळं पाहणारच आहे. राईट, याच्या पुढे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणखी काय, तर तुमचे प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत त्यांनी, लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स वगैरे त्याची लिस्ट दिलेली आहे इथं या पेज वरती पूर्ण. आणि त्यानंतर इथं दिलेलं आहे तुमचं युनिट वाईज वेटेज. ठीक आहे, इथं युनिट वाईज वेटेज दिलेलं आहे पहा. तर आता या युनिट वाईज वेटेज मध्ये काय आहे की तुमचा जो नंबर सिस्टम हा युनिट आहे याच्यामध्ये खूप काही शिकायचं आहे आणि हे सिंपल असतं. राईट, प्रॅक्टिस कमी केली तरच तुम्हाला हे अवघड वाटणार, अदरवाईज त्यात अवघड वाटण्यासारखं काहीच नसतं. तर हे 8 मार्कासाठी असणार आहे टोटल. त्यानंतर सेकंड युनिट जो आहे तो 12 मार्काचा युनिट आहे. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ हे तुमचे पूर्ण सिलेबस मधले मोस्ट इम्पॉर्टंट युनिट्स आहेत. 18 मार्क्ससाठी ते दिलेले आहेत. आणि शेवटचा जो तुमचा डेटा कन्व्हर्टर आणि मेमरी आहे तो तुमचा 14 मार्क्स आहे. तर या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर हे 70 मार्क्स होतात. राईट, बट याच्यामध्ये एक गोष्ट नवीन काय आहे की प्रत्येक जो तुमचा युनिट आहे तो अप्रॉक्सिमेटली त्याच्या 1.5 इंटू 1.5 मार्क्स साठी येत असतो. म्हणजे आता 8 आहे तर 8 मार्काचा जो युनिट आहे तो पेपरमध्ये तुम्हाला जवळजवळ 12 मार्कासाठी येत असतो, कारण पेपरमध्ये ऑर मध्ये पण तुमचे क्वेश्चन्स अवेलेबल राहतात.
तर 12 मार्कालाच येईल असं काही कंपल्सरी नसतं, 1-2 मार्क्स मागे पुढे सुद्धा होऊ शकतात. तर त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर जसं आता हे 18-18 मार्काचे युनिट्स आहेत, तर हे 27-27 मार्क्सला येतात, राईट. आता तुम्ही जर विचार करत असेल की बाबा नाही, आम्ही हे 2च युनिट करतो 18-18 मार्क्सचे, 40 मार्क्स घ्यायचे आहेत, आम्ही कसंही पास होतो, ठीक आहे. बट हा सब्जेक्ट बाकी सब्जेक्ट सारखा नाहीये. या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला या युनिटचा अभ्यास करायचा असेल, राईट, तर तुम्हाला हे अगोदरचं सगळं यावं लागतं, राईट. जसं तुम्हाला अल्फाबेटच येत नसतील तर तुम्ही सेंटेन्स वगैरे फॉर्म करू शकत नाही, तुम्ही वर्ड्स वगैरे लिहू शकत नाही, त्या पद्धतीनेच हा सब्जेक्ट आहे, राईट. एक वेळेस फक्त जी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनलवरती, ठीक आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्लेलिस्ट मध्ये काय करा, एखादा रॅन्डम व्हिडिओ पहा. रॅन्डम व्हिडिओ पाहिल्यानंतर बघा तुम्हाला तो व्हिडिओ समजतो का. नाही समजणार. का नाही समजणार? कारण ते सिक्वेन्स मध्ये शिकावं लागतात सगळ्या गोष्टी. ओके, तर हा असा आपला सिलेबस आहे, राईट. आय होप सिलेबस सगळ्यांना समजला असेल, आपल्याला काय काय शिकायचं आहे, काय काय नाही. तरी याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कंटिन्युअसली पुढे फक्त DTE सब्जेक्टचेच नाही तर वेगवेगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील आपल्या पॉलिटेक्निकशी रिलेटेड. ओके, थँक्यू.